दरम्यान जयंत पाटलांकडून प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचे संकेत देण्यात आले। पवारांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी असं जयंत पाटलांनी म्हटलंय। राजीनामा देऊ नका, जयंत पाटलांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात आली। आज मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। मी या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन, ऐकत माझं भाषण मला आगे बढ़ेंगे, तुम बैठो। तुम बैठो, तुम्ही बसा, खाली बसा। नाना खाली बसा, खाली बसा, खाली बसा। नाशिककरांनी खाली बसावं। शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय, कारण आता आपल्याला बरंच पुढे जायचंय आणि त्यामुळे मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो। गेले 18 वर्ष अत्यंत प्रभावीपणाने जयंतरावांनी केलं आणि हे तुम्हाला मान्य आहे म्हणून तुम्ही काही वेगळी भूमिका मांडली। जयंतरावांनी माझ्याकडे सांगितलेलं आहे की आता नव्या पिढीला संधी द्या, तुम्ही आम्ही सगळे त्यांच्या मागे उभे राहूया। त्या संबंधीचा विचार करण्याची तयारी आज त्यांची आहे। तुमची मानसिकता वेगळी आहे हे या ठिकाणी दिसलं। एवढंच सांगू इच्छितो की प्रमुख सरकारांना एकत्र घेऊन त्यांच्याशी या विचाराशी आम्ही सुसंवाद साधू आणि सामूहिकपणानं या संदर्भाचा निर्णय घेऊ।